एका गावात एका भक्ताचा मन अगदी दुःखाने भरलेला होता। घरात चिंता, कामात अडचणी, मनात घालमेल। तो रोज स्वामींच्या मंदिरात जात असे, पण त्याच्या मनातील ओझं कमी होत नव्हतं। एक दिवस तो स्वामींच्या पायाशी बसून रडू लागला आणि म्हणाला, स्वामी, माझं जीवन एवढं कठीण का? माझ्यावरच एवढं संकट का? स्वामी शांत स्मित करत म्हणाले, बाळा, माझ्यासोबत चल, तुला उत्तर मिळेल। दोघं मंदिराबाहेर गेले। स्वामींनी एका झाडाखाली पडलेला एक मोठा दगड दाखवला। स्वामी म्हणाले, हा दगड उचलून बघ। भक्त प्रयत्न करू लागला, दगड हलतही नव्हता। थकून तो म्हणाला, स्वामी, शक्यच नाही। स्वामी म्हणाले, तोच दगड मी उचलून दाखवू का? आणि चमत्कारिकरित्या स्वामींनी तो दगड सहज उचलला। भक्त आश्चर्यचकित। स्वामी म्हणाले, हा दगड म्हणजे तुझं दुःख। तुला तो जड वाटतो कारण तू एकट्यानं उचलतो आहेस, पण जेव्हा तू तुझे दुःख मला देतोस ना, तेव्हा मी ते सहज उचलतो। भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं। स्वामी पुढे म्हणाले, जीवनातलं दुःख कधीच कायम नसतं। तुझ्यावर जे संकट येतं ते तुला मोडायला नाही, तुला घडवायला येतं। तू फक्त विश्वास ठेवून चालत राहा, बाकी सगळं मी पाहतो। तो भक्त घरी परतला तेव्हा त्याच्या मनाचं ओझं गायब झालं होतं। कारण कधी कधी दुःख बदलत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं।